पप्पा हो काय झालं? काय म्हणाली मम्मा? तिच्यात काहीच फरक पडलेला नाही. अगदी मन भरेपर्यंत इथं राहा म्हणाले. तिची काही हरकत नाही. म्हणजे या बाबतीत आपलं बॅड लक म्हणायचं. मला वसू आजीशी हे बोलायलाच पाहिजे. ती नक्की अजून काहीतरी मार्ग शोधून काढेल. चला, थोडक्यात हाही प्रयत्न यशस्वी. म्हणून काय झालं, आपण आपले प्रयत्न करत राहायचे ना. नाही, आणि आपण जर का प्रयत्न केले नाहीत तर आपण आपली हार मान्य केली असं वाटेल त्यांना. कसली हार मंग्या आहे? काय 2 देशात युद्ध चाललंय काय? नाही नाही, आपण तसं समजत नाही आहोत रे, पण त्या तसं समजतायत. त्याला आपण काय करणार दादा? आता ना या सगळ्यात एकच मार्ग आहे. तुम्ही ना लवकरात लवकर ते बँकेचं काम करा, त्यांना काय हवंय ते देऊन टाका आणि राहायला इथे आणा. हो, मी त्याच्याच मागे लागणार आहे. थोडक्यात रायाला परत इथे आणण्यासाठी आता पैसे उभे करण्यापासून दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. आई, लग्नानंतर तुम्ही तुमच्या माहेरच्यांशी काही संबंध ठेवलेच नाहीत का? हे काय अचानक विचारतेस तू? मला असं वाटायला लागलंय की तेच योग्य आहे. मी पण तसंच करायला पाहिजे होतं. म्हणजे हे सगळं घडलंच नसतं ना. प्रांजल, चुकूनही असा विचार मनात आणू नकोस. आणि माझ्या घरच्यांशी मी नाही, त्यांनी माझ्याशी संबंध तोडलेत. आणि ते दुःख तुझ्या वाट्याला कधीच येऊ नये असं वाटतं मला. दुःख? त्याच्यापेक्षाही जास्त दुःख सहन करतोय. आणि मी एकटीच नाही, तुम्हाला सगळ्यांनाच सहन करावं लागतं. अगं काहीच हरकत नाही. हे दिवस पण सरतील कधीतरी. प्रत्येक दिवस काही सारखा नसतो. पण लग्नानंतर माहेर तुटल्यावर जे दुःख होतं ना, ते तू नाही समजू शकणार. ज्या दिवसापासून त्यांनी माझ्याशी संबंध तोडले ना, त्यानंतर एकही दिवस असा गेला नाही की मला आई बाबांची आठवण आली नाही. त्यांनाही माझी आठवण येत असेल नक्कीच. तेही हट्टी तुझ्या मम्मा सारखे.